नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील. निवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन हा उतारवयाचा महत्वाचा आधार असतो. परंतु या उत्पन्नावर आयकर विभागाचे काही नियम ठरलेले आहेत. अनेकदा माहितीच्या अभावामुळे ज्येष्ठ नागरिकांना आपल्या पेन्शनचा मोठा हिस्सा टॅक्समध्ये द्यावा लागतो. पेन्शनवर किती कर आकारला जावा, ही ती रक्कम कोणत्या श्रेणीमध्ये येते आणि तुमचा रोजगार नेमका कोणत्या प्रकारचा होता यावर अवलंबून असते. प्रामुख्याने पेन्शनचे वर्गीकरण अनकम्युटेड आणि कम्युटेड अशा दोन भागात केलं जातं. समजा एखाद्या व्यक्तीला निवृत्तीनंतर 30,000 रुपये मासिक पेन्शन मंजूर झाली, तर या व्यक्तीने आपल्या पेन्शनमधील 10,000 रुपयांचा हिस्सा सरेंडर केला आणि त्या बदल्यामध्ये 10 लाख रुपये एक रकमी घेतले, तर या 10 लाख रुपयांना कम्युटेड पेन्शन असं म्हटलं जातं. जर एक गृहस्थ सरकारी नोकरीतून निवृत्त झाले असतील तर त्यांना मिळालेले हे 10 लाख रुपये पूर्णपणे करमुक्त असतील. मात्र ते खासगी कंपनीत कामाला असतील आणि त्यांना ग्रॅच्युटी मिळाली असेल तर या 10 लाख रुपयांपैकी केवळ 1/3 सुमारे 3.33 लाख हिश्श्यावरच टॅक्स सूट ही मिळेल. उर्वरित रक्कमेवर त्यांना कर भरावा लागेल. दुसरीकडे पेन्शनचा जो 20,000 रुपयांचा हिस्सा त्यांनी सरेंडर केला नाही आणि जो त्यांना दरमहा मिळणार आहे त्याला अनकम्युटेड पेन्शन असं म्हणतो. प्राप्तिकर विभागाच्या नियमानुसार या 20,000 रुपयांना या व्यक्तीचा पगार मानले जाईल. त्यामुळे ITR भरताना हे उत्पन्न इन्कम फ्रॉम सॅलरी या टॅब खाली दाखवणं अनिवार्य असतं. अशा प्रकारे एक रकमी मिळणारी रक्कम ही तुमच्या नोकरीच्या प्रकारानुसार करमुक्त असू शकते. पण दरमहा मिळणाऱ्या पेन्शनवर पगाराप्रमाणेच टॅक्सची गणना सुद्धा केली जाते. कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या रकमेला फॅमिली पेन्शन असं म्हणतो. हे उत्पन्न पगार म्हणून मानले जात नाही, तर ते इतर स्रोतापासून मिळणारं उत्पन्न या श्रेणीमध्ये येते. यामध्ये एकूण पेन्शनचा 1/3 भाग किंवा 15,000 रुपये जे कमी असेल इतकी वजावट मिळते. नवीन कर रचनेमध्ये ही मर्यादा 25,000 रुपयापर्यंत असू शकते. लष्करी सेवेतील जवानांसाठी सरकारने विशेष तरतूद केली आहे. शारीरिक अक्षमतेमुळे सेवेबाहेर पडलेल्या जवानांची संपूर्ण डिसॅबिलिटी पेन्शन ही टॅक्स फ्री असते. देशाची सेवा करताना शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाला मिळणारी संपूर्ण पेन्शन टॅक्सच्या कक्षेबाहेर येते. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.